नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करू. पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची. त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळारुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला घ्यायची मोंढ्याची उंची आणि हा बॉक्स करायचा आहे आपल्याला तयार. कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला व्ही गळ्याचा आकार. ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे, अगदी सोप्या पद्धतीत. त्याच्यानंतर मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. गळ्याचा आकार सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला कॅनव्हास वगैरे लावायची गरज नाही आहे, म्हणून आपण हा गळा कट करून घेतला. नंतर ब्लाऊज पीस घेऊन अस्तर ठेवलं, मोंढ्याच्या बाजूने कपडा कट केला, थोडासा पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या. नंतरून आपल्याला जर शिलाई मारता येत असेल तर अशी शिलाई मारायची, नसेल तर रेष मारून घ्यायची आणि नंतर शिलाई मारायची. बघा, ह्याप्रमाणे आपली शिलाई मारून झाली की पिना काढून घ्यायच्या आणि मधला भाग कट करून घ्यायचा आहे. इथे जर कोपरा येत नसेल ना, खडूनी थोडीशी रेष मारून घ्यायची आणि नंतर शिलाई मारायची. हा मधला भाग जो आहे ना, आता कट करून घ्यायचा आहे. पूर्ण गळ्यावरती असे छोटे छोटे कट मारायचे. कट मारताना शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची. आणि आता अस्तरमध्ये फोल्ड करून वरतून द्यायची दापटीप. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळेल. याप्रमाणे अगदी छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची आहे. आता कपड्याला पलटी करून आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. सगळीकडनं हे अस्तर आपल्याला असं जॉईंट करून घ्यायचं आहे. जॉईंट झाल्यानंतर हा उरलेला कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. अगदी सुंदर आणि नवीन डिझाईन आपण आज बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं हे कट केलं की छान अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला येते. नंतरून आपल्याला पाठीचे टक्स मारायचे, त्याच्यासाठी आपण इथे पॉईंट टाकले आणि दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती पट्टी आपल्याला इथे कमरेच्या इथे लावून घ्यायची. याप्रमाणे शिलाई मारायची, पट्टीला द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. हा पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण हे चौकोनी तुकडे घेतले 3x3चे, त्याला असं त्रिकोण बनवून पुन्हा त्रिकोण बनवायचा आणि त्याला असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. ह्याप्रमाणे बघा, ह्याप्रमाणे त्रिकोण करायचा आहे डबल आणि पुन्हा अशी शिलाई मारून घ्यायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे. अशी डिझाईन आपण बनवून घेतली. आता इथे गळ्याच्या इथे ना साधारण 1 इंच अंतर मोजायचं आणि इथे अशी रेष मारून घ्यायची. बघा, पूर्ण गळ्याच्या कडेने 1 इंच अंतर मोजून अशी रेष आपल्याला पूर्ण मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला ही डिझाईन लावायला सुरुवात करायची. तर आपण इथून आहे ना खालच्या बाजूने अशी लावायला सुरुवात करणार आहे. ज्या बाजूने शिलाई मारली ना आपण, तीच बाजू त्या रेषेवरती अशी ठेवायची. टोका आपले ओपन जो पदर आहे ना तो खाली करायचा आहे. त्या डिझाईनचा ओपन जो पदर असतो तो खाली करायचा आणि ह्याप्रमाणे आपल्याला ही डिझाईन अशी लावून घ्यायची. मोजून घ्यायचे किती लावले आपण, त्याचप्रमाणे इकडनं सुद्धा आपल्याला ही डिझाईन पूर्ण करून घ्यायची. छान नवीन आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन आपण आज बनवणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. छान छान डिझाईन रोज बघत जा आणि कमेंटमध्ये मला सांगत जा डिझाईन कशी झाली ते. याप्रमाणे आपल्याला ही डिझाईन लावून पूर्ण करायचं आहे. आणि इथे आपल्याला आता छान अशी लेस आपल्याला ह्या डिझाईनवरती लावून घ्यायची. बघा, जिथे शिलाई मारली ना तिथेच आपल्याला ही लेस लावून घ्यायची.
तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता. मी इथे गोल्डन अशी लेस वापरली आणि एकदम नाजूक अशी लेस इथे वापरलेली. याप्रमाणे आपण ही लेस लावून घेतली. त्याच्यानंतर पुन्हा आपण हे चौकोनी तुकडे घेतलेले साधारण 3 बाय 3चे, त्याला असं बनवून त्याच्याशी आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहे. याप्रमाणे 6 पाकळ्या आपण इथे बनवून घेणार आहे. तुम्हाला हे असं शिलाई मारून जमत नसेल तर सुई दोऱ्याने शिवून घेतल्या तरी चालेल. अगदी सुंदर अशा ह्या पाकळ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहे आणि शिलाईच्या बाहेरचा कपडा हा कट करून घ्यायचा आहे. बघा ह्या पाकळ्या आपल्या तयार झाल्या. इथे सुंदर असं फूल आपल्याला बनवायचं आहे, तर आपण इथे शिलाई मारूनच हे फूल तयार करणार आहे. अगदी अशा जवळजवळ ह्या पाकळ्या आपल्याला ठेवायचे आणि शिलाई मारून घ्यायची. छान असं फूल आपलं इथे तयार झालेलं आहे. इथे सुद्धा आपण गळ्याला एक लेस लावू शकतो. जी लेस आपण डिझाईनचे तिथे वापरली ना, तीच लेस इथे आपण पुन्हा एक पदर असं लावून घेणार आहे, म्हणजे आणखी लुक आपल्या डिझाईनचा वाढेल. बघा ह्याप्रमाणे आपल्याला 2 लेस अशा लावून घेतल्या. आता आपल्याला बनवायची सुंदर असे लटकन. त्याच्यासाठी आपण घेतली नॉड आणि चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे. आपण जो ब्लाऊजला कलर वापरला ना, त्याच पीसचे आपल्याला हे चौकोनी तुकडे घेऊन त्याचा असं त्रिकोण बनवायचा आणि हे शिलाई मारून घ्यायचं, म्हणजे लटकन बनवायला सोपं जाईल. हे दोन्ही टोकं असे फोल्ड करायचे. एक शिलाई पुन्हा इथे खाली मारून घ्या, त्याच्यामध्ये एक ही नॉट ठेवा, दुमडून आणि पुन्हा एक शिलाई मारून सुंदर असं लटकन तयार होतं. दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. बघा ह्याप्रमाणे दोन्ही टोकं मोडपले की आपल्याला इथे नॉट ठेवायची आणि एक शिलाई मारून घ्यायची. सुंदर असे लटकन तयार झाले की आपल्याला वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉट इथे जॉईंट करून घ्यायचे आहे. आता आपल्याला घ्यायचं एक शोचं बटन, सुई दोरा आणि मणी. पहिले आपल्याला त्या फुलामध्ये एक छान असं बटन इथे लावायचं आहे. तुम्ही इथे ब्लाऊजच्या कलरचं बटन जरी लावलं ना तरी सुंदर दिसेल, पण मी इथे गोल्डन बटन लावलेलं आहे. तुम्ही कोणतंही बटन इथे वापरू शकता. ते बटन आपल्याला इथे पॅक करून घ्यायचं आहे आणि नंतरून पूर्ण जी डिझाईन आपण बनवली त्याच्यावरती सुंदर असे मणी आपल्याला लावायचे. बघा हे जे टोक दिसते ना ते असं मुडपायचं आहे आणि तिथे आपल्याला मणी लावायचं आहे. याप्रमाणे आपण ब्लाऊजला मणी लावून घेऊ. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा ह्याप्रमाणे असे छान असे मणी आपल्याला इथे लावून घ्यायचे आणि नंतरून बघायचं आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक. आपली डिझाईन पूर्णपणे तयार झालेली आहे. तर हा बघा आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.